आज आपण पंचायत समिती येते हे आगळं वेगळं जे आंदोलन ठेवलेलं आहे या संदर्भात मी तुम्हाला काय म्हणायचं आहे? गावातील होणारा भ्रष्टाचाराच्या विरोधात हा. माझे पहिलं पाऊल आहे हां आणि याच्या पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीला होणारा शासकीय निधी जो आहे प्रत्येक ग्रामपंचायतचा पुरेपूर योग्य पद्धतीने वापरला जावा आणि त्यात भ्रष्टाचाराला आळा बसावा या उद्देशाने मी हे आंदोलन आखलं आहे. सदरील आंदोलन हे कशासाठी आहे? ग्रामपंचायतीचा झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी. सोमठाणा ग्रामपंचायत येथे झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी मागील 3-3.5 महिन्यापासून अर्ज वगैरे करत आहे. चौकशीचा आदेश निघूनही 3 महिने उलटून गेले तरी चौकशीचा कुठलीच पाऊल हे त्यांनी चौकशीच्या संदर्भात कुठलाच पाऊल टाकलेलं नाही आहे. त्याच्या विरोधात मी प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने मी हे आंदोलन करत आहे. मी सोमठाणा ग्रामपंचायतीच्या विरोधात झालेला भ्रष्टाचाराच्या विरोधात माझं नाव साहेबराव बाबा गोरटकर, राहणार सोमठाणा. आमच्या गावची ग्रामपंचायत सोमठाणा येथील त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या विरोधात मी वेळोवेळी निवेदन देऊनही अद्यापही कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्या अनुषंगानं मी आंदोलन अवलंबलं आहे. याच्यापूर्वी मी वेळोवेळी निवेदनं दिलीत आणि चौकशीचे आदेशसुद्धा निघालेत तरी प्रशासकीय व्यवस्था आणि संबंधित अधिकारी हे झालेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत. त्या अनुषंगानं मी हा आंदोलनाचा भाग अवलंबला आहे.